मित्रांनो, आता आपण पोहोचलोय कुडाळला, कुडाळ रेल्वे स्टेशनला. आणि कुडाळ रेल्वे स्टेशनमध्ये भरपूर काही फरक दिसतोय मला. ट्रेन असं ही आपली कालिका देवी ग्रामदैवत. 5 पेट्रोल पंप फिरून आलो, पावर भेटलंच नाही. हे ठोकली ना पुढच्या ना भेटून ना पूर्ण हालत खराब केली आहे. बसून पूर्ण पोचे गेले. जय शिवराय मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे या मराठी यूट्यूब चॅनलवर. माझं नाव आहे रवींद्र परब. आज पप्पा, माझा भाऊ आणि आई चालले आहेत मुंबईला. आज आहे त्यांचा परतीचा दिवस आणि सकाळी त्यांची आहे 7 वाजताची ट्रेन नेत्रावती. तर मी आणि माझे भाऊजी त्यांना सोडायला चाललो आहे कुडाळ स्टेशनला. मित्रांनो, आजूबाजूचं वातावरण पण एकदम थंड वाटतं. एकदम सकाळचे 7:15 वाजले आहेत आणि वातावरण पण एकदम मस्त थंडगार. आणि हे बघा, तुम्हाला समोर धुके दिसत असतील, त्याला दव बोलतात. मित्रांनो, आता आपण पोहोचलोय कुडाळ रेल्वे स्टेशनला. आणि कुडाळ रेल्वे स्टेशनमध्ये भरपूर काही फरक दिसतोय मला. आणि हे नवीन जाण्यासाठी मार्ग स्टेशनजवळ. पहिला मार्ग होता तो पुढे होता, दिसतोय जुनावाला गेट. आणि आपल्या नेत्रावती गाडीचं आगमन होत आहे आता. हां, चल गे. हां, चला आता आम्ही पण आता घरी निघूया. हां, एअर पार्किंग गाडीसाठी 10 रुपये आणि आपल्या बाईकसाठी 5 रुपये. मित्रांनो, हे बघा, तुमची पार्किंग रिसिप्ट 10 रुपये. किती 6 तास वाटतं, बाईक 6 तास आहे. आणि चला मित्रांनो, आता आम्ही घरी आलेलो आहे. आणि आज माझी आज माझा हा लास्ट डे आहे गावचा. ट्रेन असं ट्रेन तुटली होती मागाशी. चांगला सुद्धा पिन लावलं गेली ती. देवा, हा मुटाळू ओके. हो, चला. हो, टाकलं पाणी. पाण्याची बॉटल घे. टाका तिकडे, भेटते का तिकडे. बाय बाय. चला वहिनी, चला काकी, दादा, पप्पा, चला. हे चलो बी. हां, चल. हो, चल बाय. चल बाय. हां, बाय. किंवा आपल्या दुपारच्या आता 2:15 आणि या कडकड त्या उन्हामधून मी बाहेर पडलो आहे. बघू आता रात्रीभर किती वाजेपर्यंत पोहोचतो आपण मुंबईला. प्रवास केला कुठे आपण ह्या 15 म्हणजे 10-12 दिवस. बहिणीचं लग्न कार्यक्रम, जे लग्नामध्ये विधी
सर्व जे असतात. पण जायला जरा वेगळं वाटतंय, कारण गावावरून निघताना जरा वेगळंच वाटतं, जायचं म्हणत होत नाही. हो काय बोलता? चाललंय मुंबई. हो काय बरं ना? हो एकटो रात्री आता 2-1 वाजेपर्यंत. चालेल. काय बरं मावले? हां आई गेले घरी, सकाळी निघाले. हो हां. काय बोलता काकी वगैरे बरी आहे ना? हां हां चालेल, चला निघतो. हां हो चालेल, चला. हो ही आपली कालिका देवी, ग्रामदैवत देवी. बा हा निघालो. हा ठीक आहे, आम्ही रोयाच्या पुढे आलो. हा चालेल. चौकात चालव गाडी. हा 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 1 मिनिट. हा मास्क घेतलं. हो हो घेतलंय. चौकातले कपडे घेतलं, बाहेरले सुकलेले. हो हो घेतलंय. हा चौकातले गाडी चालवली. हा हा चालेल. मित्रांनो, आपण मातेचं दर्शन केलेलं आहे. चला आता आपण आपली रोड ट्रिप कंटिन्यू करूया. आणि आपण कुठे पण लाँग ट्रिपला गेलो तर आपल्या आईवडिलांना काळजीच असते. तुम्ही बघितलं असणार मी जेव्हा आता कॉल केलेला तेव्हा. मित्रांनो, आता आपण पोचलो आहे पंतुटिट्यावर आणि इकडून आपल्याला सर्व्हिस रोडने राईट मारायचं आहे. आणि इथून आपली आता जर्नी म्हणजेच खरी जर्नी स्टार्ट होते. हा आपला आहे मुंबई गोवा हायवे. मित्रांनो, हे आहे आमचे ओरस. आणि पेट्रोल पंपवरून मला आठवलं की मला पेट्रोल पण भरायचं आहे. आता आपण पुढे बघूया पेट्रोल पंप कुठे भेटतो काय. आणि मी मित्रांनो स्पीडमध्ये पण होतो, त्यामुळे लगेच थांबू शकलो नाही. आता पुढेच बघूया कुठे पेट्रोल भेटतं काय. पावर नाही. पावर असा पावर हे 2 किलोमीटर पावर असा पावर पावर आहे का? पावर पावर अजून पुढे कुठे? हां मुंबई राजापूरला पावर असा ना? पावर 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 पाहिजे. 5 पेट्रोल पंप फिरून आलो, पावर भेटलंच नाही. हां फुल करूया. अरे हात कम थँक्यू. मित्रांनो, मी 4 पेट्रोल पंपवर फिरलो पण मला कुठेच पॉवर भेटलं नाही.
पण जेव्हा मी राजापूरला आलो आणि तिथं पेट्रोल पंपवर गेलो तर त्या पेट्रोल पंपवर मला पॉवर भेटलं. त्या पेट्रोल पंपवर मला काका एक भेटले. त्यांनी मला विचारलं की तुमचं यूट्यूब चॅनल आहे काय. त्यांनी आपलं यूट्यूबवर सर्च करून मला सबस्क्राईब पण केलं. मित्रांनो, आता आपण आहोत दाभोळ विलवडेला आणि रस्ता एकदम मस्त आहे. मक्खन कुडापासून इथपर्यंत मला कुठेच काही त्रास झाला नाही रस्त्याचा. एकदम मस्त स्मूथ रस्ता आहे आणि गाडी चालवायला एवढी मजा येते ना मित्रांनो, एकदम शब्दात सांगू शकत नाही. एकदम मस्त वळणं वगैरे टर्न घ्यायला एवढी मजा वाटते ना. मॉर्निंगला तर मस्त मजा वाटते टर्निंग वगैरे एकदम स्मूथ घ्यायला. मित्रांनो, असा रोड असला की बाईक चालवायला एवढी मजा येते ना, ती कार चालवण्यामध्ये जरा पण मजा येणार नाही. तुम्ही मित्रांनो इथं या आणि बाईक चालवून बघा आणि अनुभव घ्या. मला एवढी मजा वाटेल ना, मस्त. हे टोकली देवरूट साखरपा मार्गाचा हा एक पॅच आहे ना, एकदम खराब आहे. रोडचं काम चालूच आहे जोरात. हा बघा राईटला रोड तुम्हाला दिसतोय, बनलाच आहे ऑलमोस्ट. आणि हा पुढच्या ना ढेकून ना पूर्ण हालत खराब केली आहे. पूर्ण कपड्यांची वाट लागली आहे. पूर्ण धुवा उडत घेऊन चाललं. जर मी जॅकेट नाही घातलं असतं ना तर पूर्ण दिसलं असतं. जॅकेटवर आहे अजून ढेकूनपासून आधी ये वॅगनर थोड. चला आई पप्पांना फोन करूया, कुठे पोचलो ते सांगूया जरा. काय त्यांची आता नेत्रावती ट्रेन पोचली असणार एवढ्यात. फोन करूया. मित्रांनो, आता आपण पोचलो आहे चिपळूणला आणि चिपळूणला बऱ्याचपैकी काम झालेलं आहे. बऱ्याचपैकी म्हणजे सर्व पिलर लावून झालेले आहेत ब्रिज बनवण्यासाठी. आणि मित्रांनो, हे राईडला तुम्हाला दिसत आहे इथं जे ब्रिज पडलं होतं ना, ते म्हणजे राईटला हे सर्व लावलं आहे ना, तिकडे ते ब्रिज पडलेलं आहे. आणि आता संध्याकाळचे वाजले आहेत 6:45 आणि खेडला पोचायला आपल्याला अजून 30 किलोमीटर अजून गाठायचे आहेत. आणि आपण जेवण पण खेडलाच करणार आहे. बघू तिकडे कुठलं हॉटेल चांगलं भेटतं काय. मित्रांनो, आता आपण पोचलो आहोत परशुराम घाटला आणि संध्याकाळचे वाजले आहेत 7. आणि मित्रांनो, काय व्ह्यू दिसतोय बघा इथून. मस्त व्ह्यू आहे. त्यामुळे तुम्हाला थांबून दाखवतो. मित्रांनो, परशुराम घाटाचा हा व्ह्यू बघून मला मस्त मन एकदम प्रसन्न झालं. कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला कसं वाटलं असेल ते माहीत नाही, पण इथून समोरून जे दृश्य बघायला भेटलं ना, ते मन एकदम प्रसन्न होतं. मित्रांनो, मी इथं जास्त वेळ थांबलो नाही कारण मला जास्त या उजेडामध्ये कवर करायचं आहे आणि आपल्याला परत जेवायला पण थांबायचं आहे. त्यामुळे वेळ न वाया घालवता मी तिथं 5 मिनटं थांबलो आणि निघालो. आणि नंतर काळोखामध्ये आपल्याला गाडी स्लो चालवावी लागणार कारण समोरचं जे अपर डिपर करत असतात ना, त्यामुळे कारच्या लाईटीचा डोळ्यांना त्रास होतो. 12, 13, 14. आणि मित्रांनो, हे बघा बाजूला किती घातले गेले. 15 स्पीड ब्रेकर आहे. मित्रांनो, हा आहे भोसते घाट आणि इथं 15 स्पीड ब्रेकर का ठेवले तर वाहनं तीव्र गतीने येऊ नयेत. आणि इथं यू शेपमध्ये यू वळण आहे, त्यामुळे वाहनं जास्त जर तीव्र गतीने आले तर ॲक्सिडेंट होण्याची शंका असते. आणि मित्रांनो, अशा जागेवर तुम्ही वाहन एकदम सावकाश चालवा, त्यामुळे ॲक्सिडेंट होण्याची शंका टाळते. आणि मित्रांनो, रात्रीच्या वेळेस तर बिलकुल ही गाडी किंवा कार वगैरे बाईक वगैरे तीव्र गतीने चालवू नका, कारण कधी काही अपघात होऊ शकतं, सांगू शकत नाही. तर बघूया इथं काय भेटतं ते. पुढे काय भेटणार मला माहीत नाही. भूक पण लागली. पुढे
पण तुम्हाला एक समाधान हॉटेल भेटेल. तिथे तुम्हाला एक मस्त पद्धतीचं जेवण मिळेल. व्हेज नॉनव्हेज दोन्ही एकदम मस्त. गेल्यावेळी मी मुंबई गोवा हायवेला येतो एकदम कुडाळवरून मुंबईला, तर आम्ही तिथं थांबलो होतो. एकदम मस्त आहे. मला आता भूक लागली तर बघतो आता तिथं थांबलो आहे आपल्या काय मस्त कृपा घरगुती खाण्यावर. बघू इथं कसं आहे टेस्ट आता. तिथं वगैरे ते मस्त आहे. तुम्ही तिकडे बिंदास जाऊ शकता. समाधान ढाब्याला आता समाधान हॉटेल तुम्ही ट्रेनला सर्च करा, गुगल सर्च करा, तुम्हाला भेटेल ते. बटाट्याची भाजी, पापड, लोणचं, डाळ, भात, मसूरची आमटी, 2 चपात्या आहेत. झालं आहे माझं वर्क करून. आता मस्त की जेवूया. भूक पण लागली. आपल्याला 1 वाजेपर्यंत तरी पोचायचंच आहे. 1-1:30. मित्रांनो पोट एकदम मस्त भरलं. व्हेज जेवण एकदम मस्त होतं. आणि मित्रांनो हे अनंत कृपा घरगुती खानावर रेस्टॉरंट जगबुडी नदी आणि खोपी फाटा याच्या एकदम मध्यभागी आहे, मुंबई गोवा हायवेला लागून खेडच्या आधी. मित्रांनो मी इथं व्हेज जेवण जेवलो, पण मी तुम्हाला रिकमेंड करेन नॉनव्हेजसाठी समाधान हॉटेलला. हे तुम्ही गुगल सर्च केल्यावर तुम्हाला समाधान हॉटेल भेटेल. खेड सिटीमध्येच आहे, मुंबई गोवा हायवे लगतच. तिथे 211 किलोमीटर आहे मित्रांनो. हा कुठे रोड होतो? हा कुठे रोड होतो? कशेडी? हा कशेडी घाटला होतो. महाडला जायचं आहे. आणि आपलं कशेडी टनल कुठं? टनल पुढे झाला ह्या रोड विनेरा मार्गे गेला. हा विनेरा मार्गे तो चालू आहे ना कशेडी बोगदा? नाही जाताना नाही चालू. जाताना चालू, येताना चालू. तुम्ही कुठे आलाय? हा म्हणजे इथून आता किती फिरून जावं लागेल? महाडला इथून जाऊ? रस्ता काम चालू आहे ना, खराब आहे रस्ता. अच्छा हा रस्ता खराब आहे, मग इथून जाऊ ना? हां चालेल. मित्रांनो हा मला गुगल मॅप कुठल्या तरी दुसऱ्याच रस्त्यावरून घेऊन जात होता, कारण आणि तो रस्ता एकदम सुनसान होता. त्या काकांनी सांगितलं म्हणून, नाहीतर मी त्या रस्त्याने गेलो असतो. मित्रांनो तुम्ही ह्या गुगल मॅपवर 100% अजिबात विश्वास ठेवू नका. मित्रांनो हा बघा लेफ्टला जो रस्ता जात आहे, जे बॅरिकेड वगैरे लावले आहेत, तो आहे कशेडी बोगदा. आणि हे बघा आपल्याला इथून जाण्यासाठी परवानगी नाही आहे, पण तिकडून मुंबईवरून येण्यासाठी परवानगी आहे. माझे फर्स्ट टाईम आहे रात्रीचं जे कशेडी घाटातून मी प्रवास करणार आहे. कशेडी घाटाचा रस्ता एकदम खराब आहे मित्रांनो. आणि आता येणार आहे मित्रांनो यू टर्न, आणि जो एकदम धोकादायक आहे. धोकादायक म्हणजे मित्रांनो तुम्ही वाहनं तिकडे सावकाश चालवा, कारण तो एकदम यू टर्न आहे. आणि तुम्ही लापरवाही केली तर ॲक्सिडेंट होऊ शकतो. मित्रांनो आता आपण पोचलो आहे महाडला. जरा एक्सरसाइज केली, बसून पूर्ण पोचे गेले. जरा स्ट्रेच आणि वॉर्मअप करूया. चला आता मित्रांनो निघूया. स्ट्रेचिंग वगैरे केली, जरा बॉडीला जरा आराम भेटावा म्हणून आपल्याला लवकरात लवकर घरी पोचायचं आहे, कारण आता काळोख पण झालेला आहे. रस्ता पण एकदम प्रॉपर दिसत नाही आहे हेडलाईटमुळे. रात्रीचे वाजले आहेत 12:30 आणि मी आता पोचलो आहे मित्रांनो वाशी ब्रिजला. मित्रांनो ओव्हरऑल बघायला गेलं तर काहीच ठिकाणी पॅच वगैरे खराब होते, परत रस्ता बनत होत्या, मध्ये आपल्याला डायव्हर्जन पण भेटले, आणि चिपळूणचं बरंच काम आहे. ब्रिजचं कशेडी घाट एकदम खराब आहे मित्रांनो. परत महाडच्या पुढे थोड्या गेल्यावर मध्ये पॅच म्हणजे खराब आहे, खड्डे आहेत थोडे. बाकी ओव्हरऑल रस्ता बघायला गेला तर मित्रांनो चांगला आहे. मित्रांनो तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मित्रांनो हा व्हिडिओ मी इथंच आता थांबवतो आहे. तुम्हाला जर ही माझी कोकण जर्नी आवडली असेल तर नक्की लाईक करा. बाय बाय. आता भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.